यांच्याकडनं जो आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय या आयोजनाचं खास वैशिष्ट्य आपण बघतो उद्याच्या रात्री रायगड आणि महाराष्ट्रामध्ये दिग्गज खेळाडू पाहायला मिळत आहेत. गेम ऑन. पहिला चेंडू आपण पाहत आहोत भंगारपाडा संघाचा फलंदाजी करत असताना निलेश गोसावी आणि या सहकारी फलंदाज निलेश गोसावीने चेंडू खेळला मिडविकेट क्षेत्राकडे. या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन सिद्धेश वासकर आणि निलेश गोसावी नामक फलंदाज या 2 मैदानावर असताना निलेश गोसावीने जो चेंडू खेळून काढला चेंडूवर 2 धावा खेळून काढल्यानंतर जो गोलंदाज निवृत्ती पाटीलचा चेंडू जोरदार असेल. आत्मविश्वास मात्र कमी परंतु उत्साह जास्त असा असेल. 2 फलंदाजांना एकत्र येण्यास भाग पाडलाय. पाहूया पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर काय निर्णय येईल. आमचे पंच उदय तांडेल आणि दुसरे पंच दत्ता मेहर एकत्रित येऊन निर्णय देतील. पंचाचा इशारा नॉट आउट. तर नक्कीच सुरेख निर्णय आपण पाहायला मिळतोय. थोडं दळपण निर्माण करण्यात येत आहे. तर उदय तांडेल के नॉट आउटचा इशारा येतोय. त्यामध्ये बघितलं तर पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी निर्णय नाही. अर्थात निर्धाव चेंडू अप्रतिम कामगिरी केली जाते या गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज निवृत्ती पहिला षटक फेकला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक अतिशय अनमर्यादित षटक. गोलंदाज 4 षटकांचा सामना मर्यादित षटकांचा सामना. निवडीचा चेंडू ब्लॉक आउट. चेंडू अप्रतिम चेंडू परंतु चेंडू अर्थातच ऑस्टमच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. क्रिकेट मधला 25वा नियम नेहमीच सांगत असतो की जी नियोजित कांचन रेषा असते वाईटची रेषा त्या रेषेच्या बाहेर गेल्यानंतर चेंडू पंच नक्कीच स्वैर चेंडू दर्शवतायत. असा हा चेंडू अवांत धाव मिळाली आहे. धावफलकावर धावसंख्या 3. चेंडू खेळून काढलाय शॉर्ट मिडविकेट क्षेत्राकडे. 21 धाव. आपण ही स्पर्धा बघितली तर अंकुश वाजेकर यांच्या वतीनं बक्षिसी लावण्यात आलंय. कांचन पालकर आम्हाला सांगतायत की आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं बक्षीस. अंकुश वाजेकर स्पर्धेसाठी पूर्णपणे योगदान देत आहेत. तर ओवळे मैदानावर स्पर्धा म्हटल्यानंतर दुबईची आठवण येते की सारजा मैदानावर ज्या प्रकारे बक्षिसांची खैराड होते. स्वरा स्पोर्ट्स दिघोडे हा संघ मैदानावर खेळतोय. ज्या संघाला पॅकर्स झालेले आहेत ओवळेच गावाचे. प्रदीप चेंडू आता मात्र सिद्धेश वासकरला समजला नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावफलकावर धावसंख्या 4 पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सामने आपण बघितले. आजच्या रजनीतले बरेच प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद लुटतायत. कौतुक करावं लागेल त्या प्रेक्षकांचं ज्यांनी आपल्या सामन्यांसाठी वेळ दिलाय. सिद्धेश वासकरसाठी चेंडू आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय सिद्धेश वासकर. चेंडू पॅटच्या पट्ट्यात आलं नाहीये आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. कौतुक करावं लागेल निवृत्ती पाटील या गोलंदाजाचं. ज्या गोलंदाजाने आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि 4 षटकांचा सामना. भंगारपाडा संघात सुरेख कामगिरी केली. सावळा संघाला पराजित केलं. ऑफस्टमला चेंडू. उदय तांडेल यांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. अर्थातच मॅन्डेटरी पॉवरचा पहिला षटक संपलाय आणि धावफलकावर धावसंख्या फक्त आणि फक्त 4 धावा. व्हेरी गुड बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग बाय मिस्टर निवृत्ती पाटील. अप्रतिम षटक वेगळाय. ज्या षटकामध्ये फक्त धावा 4 आणि ज्या फलंदाजाने सिद्धेश वासकरने बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव खेळलाय. अर्थातच खराब कामगिरी असेल. भंगारपाडा संघ ज्या संघाचा उल्लेख केलाय जिद्दी संघ म्हणून ओळखला जातो. या परिसरातला एक नवोदित आणि जिद्दी खेळाडूंचा संघ ज्यानं सावळा सारख्या संघाला एकतर्फी विजय संपादन केलाय असा हा संघ भंगारपाडा संघ. पहिल्याच षटकामध्ये थोडी खराब कामगिरी करतोय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि कुठल्या प्रकारची सफलता नाही. म्हणजेच एकूण निवृत्ती पाटीलचा षटक सुरेख पद्धतीने पाहायला मिळतोय. निलेश गोसावी आणि सिद्धेश वासकर 2 सलामीचे फलंदाज. पाहत आहोत या रजनीतला 3ऱ्या रजनीतला सामना अंतिम शेवटचा सामना असणार. अतिशय महत्वाचा सामना असणार आहे दोन्ही संघांसाठी. मात्र निलेश गोसावी चेंडू फायनल क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज विश्वजित ठाकूर या गोलंदाजाचा पहिला चेंडू निर्धाव.
विश्वजित ठाकूर अप्रतिम अष्टपैलू खेळाडू मित्रांनो. अब्राहम लिंकनने सांगितलंय की नावात काय असतं, परंतु नावात काय आहे हे दाखवून दिलंय खऱ्या अर्थानं विश्वजित ठाकूर या खेळाडूंना. चेंडू प्रहार, चेंडू बराच वेळ मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो, झेल टिपण्याचा प्रयत्न सुरेख केला या क्षेत्ररक्षकानं, परंतु 2 धावा काय रोखू शकत नाही या चेंडूवर. अर्थातच या फटक्यावर मिळालेल्या 2 धावा आणि 2 धावांच्या साह्यानं एकूण धावसंख्या धावफलकावर 6 पाहायला मिळत आहेत. आमच्या समवेत आमचे सहकारी स्कोरर समाधान गायकवाड जोडले गेलेत. आमचे सहकारी समालोचक गोरक्षनाथ हे पाहुणे समालोचक या ठिकाणी जोडले गेले आहेत. विश्वजित ठाकूरचा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जोरदार प्रहार केलाय. चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, एकूण धावफलकावर 6 धावसंख्या. विश्वजित ठाकूर सुरेख कामगिरी करताना ज्या दिघोडे संघाचा एक रायगड एक्सप्रेस 6वा चेंडू नक्कीच निर्धाव खेळतायत या भंगारपाडा संघाचे खेळाडू. 6 चेंडू निर्धाव केलेत. हा चेंडू मात्र चेंडू बॅटची घेऊन आता जातोय लॉंग ऑफ क्षेत्राकडे. चेंडू पकडणार, क्षेत्ररक्षक फेकी करणार, चेंडू तू माय माय. सुरक्षित फलंदाज, नाट्यमयरित्या क्रिकेट पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज एकत्र येऊन राहिले होते, परंतु निलेश गोसावी सुरक्षित या चेंडूवर मिळाल्या एकूण 2 धावा आणि 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या धावफलकावर 8 पाहायला मिळत आहेत. 8 धावा, कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद नाहीये. दुसरं षटक प्रगतीपदावर फलंदाज निलेश गोसावी ऑन स्ट्राईक. 8 धावा धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतोय. विश्वजित ठाकूरचा चेंडू, आता मात्र चेंडू ऑफ स्टंपला टाळवतोय. पंच नक्कीच स्वाय चेंडू दर्शवतायत. अवांतर धाव मिळाली 1 आणि 1 धावेच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत ती 9 धावा. 9 धावा धावसंख्या धावफलकावर पाहतात आमचे अर्थात आमचे आयोजक रुपेश गायकवाड आणि किरण घरात पोइंजे पूर्णपणे आनंद घेत आहेत या सामन्याचा. पाहूया चेंडू बॅटची गडा घेत आहेत. शॉट्स पॉइंट कडे चेंडू जाणार, चेंडूची पकड करणार, चेंडूवर मिळाली 1 धाव. 1 धावेच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या 10. या स्पर्धेसाठी ज्यांनी योगदान दिलं मित्रांनो त्यांचं कौतुक करणे फार गरजेचं आहे. बलिराम गायकवाड आमचे मित्र, त्यांचंही योगदान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, नक्कीच कौतुक करावं लागेल. आमचे रोहिदास गायकवाड ही या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटताय. चेंडू निर्धाव फेकतो, अप्रतिम चेंडू, कुठल्या प्रकारची धाव नाही, अप्रतिम षटक विश्वजित ठाकूरच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 समाप्त आणि या दुसऱ्या षटकात धावा आल्या फक्त 6. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 4, दुसऱ्या षटकात धावा आल्या 6. एकूण 2 षटकांची समाप्ती आणि धावफलकावर धावसंख्या ती पाहायला मिळते 10. सिद्धेश वासकर या सामन्यामध्ये खराब कामगिरी करतोय. सिद्धेश वासकर ज्याने 4 चेंडूचा समाचार घेतलाय, 4ही चेंडू निर्धाव, अर्थात 0 धाव, 4 चेंडूंचा समाचार घेत. कारण सिद्धेश वासकरचं नाव घ्यावं लागतं. बामणडोंगरी या ठिकाणी सिद्धेश वासकरनं मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावली होतीये. कोण विसरेल त्या सिद्धेश वासकरच्या खेळीला. परंतु या मैदानावर आर्य स्पोर्ट्स ओढे सिद्धेश मुंगाजी यांच्या वतीने जी स्पर्धा आयोजित केलेली आहे, मैदानावर आतापर्यंत हा फलंदाज या सामन्यामध्ये 4 चेंडू खेळलाय आणि कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. म्हणजेच अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये खराब कामगिरी करतोय. बामणडोंगरी मैदानावर ज्यानं सिद्धेश वासकरनं 62 धावांची खेळी करत 7 विकेट घेतले होते, तो सिद्धेश वासकर या सामन्यामध्ये 4 चेंडू निर्धाव. असा क्रिकेट आहे. क्रिकेट काय होणार, काय घडणार सांगू शकत नाहीये. निलेश गोसावीने चेंडू बॅटची कडा घेतली आहे. चेंडू फर्स्ट स्लिप कडे जाणार, चेंडूची फेकी होणार, तोपर्यंत मिळाली 1 धाव. 1 धावेच्या साह्यानं आता मात्र धावफलकावर धावसंख्या 11 पाहायला मिळत आहेत. जे समाधान गायकवाड एक जबरदस्त मित्रांनो, चांगला रेकॉर्डर्स त्याच्याकडे असणारा हा स्कोरिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वारंवार साथ देतो आमच्या कांचन पालकर यांना. तर पाहूया 3रं षटक अभिजित ठाकूरच्या वाट्याला आल्यानंतर पहिल्या चेंडूवर मिळालेली 1 धाव. गोलंदाज अभिजितचा चेंडू, सिद्धेश वासकरचा डे. आता मात्र बऱ्याच उशिरानं सिद्धेश वासकरनं खातं खोललं 1 धावेनं. ज्यानं 4 चेंडूचा 5 चेंडूंचा समाचार घेतला आणि 1 धाव आणि एकूण भंगारपाडा संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे. अतिशय शांत क्रिकेट आपण पाहत आहोत. आजच्या रजनीतला शेवटचा सामना आणि धावफलकावर धावसंख्या 12 पाहायला मिळत आहेत.
चेंडू ऑफ स्टंपला नक्कीच पंच उदय दांडेल दर्शवतायत स्क्वेअर चेंडू अवांतर धाव मिळाली 1 आणि एका धावेच्या साह्यानं धावफलकावर 1 ने भर पडल्यानंतर 13 वर जाऊन धावसंख्या पोहोचली गेली आहे. नक्कीच अतिशय चांगला आपण पाहत आहोत अभिजित ठाकूर. अभिजित ठाकूरचा चेंडू अभिजित ठाकूर दिशाहीन आणि दिशा भटकतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्क्वेअर. आपण पूर्वार्धाचा विचार केला तर गोरक्षनाथ आपण विश्वजित ठाकूरचं कौतुक करावं लागेल ज्याने 4 आपण गोलंदाजीमध्ये 4 षटक फेकली. 4 षटकामध्ये वैयक्तिक 6 धावा. व्हॉट ए बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. परंतु निलेश गोसावीच्या बॅट मधून अप्रतिम फटका स्क्वेअर लेग अर्थात मिड विकेट क्षेत्राकडे 6 धावांसाठी षटकार. रवी दरम्यान गोलंदाजाला सुवर्ण संध्या. जर विकेट हॅट्रिक मिळवली तर चेतन राम म्हात्रे यांच्याकडून तब्बल 5,000चं पारितोषिक आहे गोलंदाजाला. रवी नक्कीच अजूनही कौतुक करावं लागेल. चेतन राम म्हात्रे यांचं अजूनही बक्षीस लावतायत. कौतुक करतात आमच्या खेळाडूंचं समर्थन करतात. परंतु निलेश गोसावी लॉंग ऑन क्षेत्राकडे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेल बाद होतोय. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, हा गरजा जय जयकार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, हा गरजा जय जयकार. जय वारकरी, जय धारकरी, जय शिवबाची तलवार. जय वारकरी, जय धारकरी, जय शिवबाची तलवार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, हा गरजा जय जयकार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, हा गरजा जय जयकार. नक्कीच महाराष्ट्राच्या नक्कीच गीत आपण सादर केलं आहेत. शिखरावर कलस आणि महाराष्ट्राची ओळख आमच्या या डीजे मास्टरच्या माध्यमातून पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल आमच्या सँडीचं. आज संपूर्ण 4 रात्रीमध्ये जी अडीगणी साऊंड सिस्टम आपण पाहत आहोत. अप्रतिम साऊंड सिस्टम आमच्या प्रेक्षकाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये. अप्रतिम साऊंड सिस्टम. मी म्हटलं होतं की या ठिकाणी क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे पाहायला मिळतं यांच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. सिद्धेश वासकरनं मात्र बऱ्याच उशिरानं एक अप्रतिम फटका केलाय लॉंग ऑन क्षेत्राकडे 6 धावांसाठी षटकार. जेव्हा माहिराला जाते राणी पाहूया चेंडू सिद्धेश वासकर साठी. आता मात्र पंचाचा नो बॉलचा इशारा. तर नक्कीच पंच सुरेख निर्णय. या ठिकाणी नो बॉलचा इशारा. फ्री हिट असणार आहे. मिळालेली अवांतर अर्थातच 1 धाव आणि 1 धावेच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत 27 धावसंख्या. 27 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. पंगरफडा विरुद्ध दिघोडे असा हा सामना रंगतोय. सिद्धेश वासकरनं नक्कीच खेळून काढला चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राकडे. कार्पेट ड्राईव्ह चेंडू. चेंडूवर मिळालेली 1 धाव आणि 1 धावेच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत ती 3रं षटक चालू आणि या षटकामध्ये अर्थातच 28 धावसंख्या. 3ऱ्या षटकाची समाप्ती. 28 धावा धावफलकावर आपण पाहत आहोत. 28 धावा धावफलकावर 3 षटक समाप्त. दिघोडे वर्सेस भंगारवाडा आजच्या रणनीतीतला शेवटचा सामना आणि ज्या सामन्यामध्ये अतिशय महत्वाची लढाई असणार आहे. कारण या सामन्यामध्ये जो विजय होईल तो किमान 1 बक्षिसास पात्र असणार आहे असा हा सामना. म्हणजेच आपण जी रात्रभर मेहनत घेतली ती काही क्षणात वाया जाऊ शकतोय. 3 षटक समाप्त आणि धावफलकावर धावसंख्या 28. 28 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटक समाप्त. 28 धावा धावफलकावर. 1 फलंदाज बाद झाल्यानंतर भंगारपाडा संघ अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी. अर्थात अजूनही 1 षटक बाकी असणार आहे. तो पूर्वार्धातला 12व्या खेळाडूला आमंत्रित केलं गेलंय विश्वजित ठाकूरनं. अभिजित ठाकूरनं माफी असावे. 2 जुलै भाऊ मित्रांनो विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर. दिघोडे गावाची आण आणि बाण आणि शान म्हटलं जातं आणि हे 2 खेळाडू आपल्या संघासाठी खेळत असताना नवीन अजय मैदानात गोलंदाज येतो आहे. अजय ठाकूर 4थं षटक
पूर्वार्धातलं स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं फार गरजेचं आहे. दिघोडे वर्सेस बंगारपडा अतिशय महत्वाचं म्हणजे षटक असेल, निर्णायक षटक असेल बंगारपडा संघासाठी. या षटकामध्ये जर आपण जास्तीत जास्त धावा नक्कीच फलून काढल्यात, कुठून काढल्यात तर कुठेतरी संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. चेंडूमध्ये चेंडू लावून ऑफ कडे राजा कोहली झेल टिपतोय. फलंदाज सिद्धेश वासकर झेल बाद. सिद्धेश वासकर फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात जातोय. आपण पाहत आहोत मलंदाज अजय ठाकूर या गोलंदाजाला मिळालेला 1 विकेट, पहिलीच सफलता. मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, चेंडू मधल्या टप्प्याचा चेंडूला उसली दिली आहे. चेंडूला उसली देऊन अचूक टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात, अर्थातच यष्टीरक्षक दिगंबर यांच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर निर्धाव चेंडू. अजय ठाकूर एक नवोदित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अजय ठाकूरच्या माध्यमातून छोट्या आणि मोठ्यांचा चुलत अर्थातच काक भाऊ बंधू असणार आहे. या बंधूला दिलेली पूर्णपणे चांगली मिळणं शिक्षण, तो शिक्षणाला पात्र ठरतोय. चेंडू खेळतोय परंतु चेंडू एवढ्या वेगाने गेलाय. चेंडू लॉंगॉन क्षेत्राकडे 4 धावांसाठी चौकार. छत्रपतीच्या शूरमर्दानो, छत्रपतीच्या शूरमर्दानो, होऊ नका बेईमान. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत. मित्रांनो, आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहोत. महाराष्ट्राची अणबाण शान अभिमानानं नाव घेऊ असं वाटतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. जन्माला आलो महाराष्ट्रामध्ये, परंतु महाराष्ट्रासाठी आपण काय दिलं, परंतु माझ्या राजांना या महाराष्ट्रासाठी स्वराज्य दिलं हे मात्र विसरता कामा नये. चेंडूमध्ये चेंडूवर डायरेक्ट फेक करण्याचा प्रयत्न. चेतन गोसावी या चेंडूवर, या फटक्यावर फलून काढतोय 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर एकूण धावसंख्या 34 पाहायला मिळत आहेत. 34 धावा धावफलकावर, 4थं षटक. या 4थ्या षटकातील आपण पाहत आहोत चेंडू 4 आणि या अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. 4 चेंडू संपले, 34 धावा धावफलकावर. फलंदाज मात्र 2 बाद झाले आहेत. नाईट स्पर्धा पाहायला मिळत आहेत. बऱ्याच प्रमाणात नाईट स्पर्धा होत आहेत, परंतु पंचांचा इशारा येत आहे स्वायर. नाईट स्पर्धेचा विचार केला तर आजही नाईट स्पर्धा चालू आहे. जवळ आपला विचार चिंचपाडा या ठिकाणी आजपासून नाईट स्पर्धा चालू आहेत. मित्रांनो, फुंडे या ठिकाणी आजपासून नाईट स्पर्धा चालू आहेत. तर उद्यापासून नावा या गावात नाईट स्पर्धा चालू आहेत. म्हणजे किती नाईट स्पर्धेचा योग वाढणार आहेत. लगेच चिरला या मैदानावर मोठी नाईट स्पर्धा होणार आहे. लगेच जासई मैदानावर नाईट स्पर्धा होणार, लगेच गावठाण मैदानावर नाईट स्पर्धा होणार आहेत. एवढ्या नाईट स्पर्धा पाहायला मिळतील आज. चेंडूमध्ये चेंडूवर फलंदाज चेतन गोसावी होतोय झेलबाद. छत्रपतीच्या शूरमर्दानो, छत्रपतीच्या शूरमर्दानो, होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान, तुम्हाला शिवरायाची. नक्कीच छत्रपती शिवाजींचं गीत वारंवार वाजवलं जातंय, कारण इतिहास आठवावा लागेल. मित्रांनो, आपण शिकत मराठी शाळेमध्ये शिकत असता फक्त पुस्तकी ज्ञान घेता, पण त्या ज्ञानाचं पूर्णपणे पाठलाग करणे फार गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत आमचे डीजे मास्टर वाजवत आहेत. या चेंडूवर मिळाली 1 धाव की फलंदाज बाद. फलंदाज होतोय धाव बाद. कुठल्याही प्रकारची धाव नाही. अर्थातच पूर्वार्धाचा खेळ संपतोय. धावसंख्या संपली 35 या धावांवर. 36 धावांचं आव्हान असेल, लक्ष असेल ते दिघोडे संघाला 4 षटकामध्ये 36 धावांची गरज, म्हणजेच एकूण 24 चेंडू आणि 36 धावांची गरज असा हा आपण सामना पाहत होता. आजच्या रजनीतला शेवटचा सामना. जेव्हा माहीर
माहिराला जाते राणी राणी दांडा हलवून हॅलो, DJ operator. काढतोय डीजे ऑपरेटर आज हे गीत नको. डीजे ऑपरेटर कोळी गीत लावा, आणखी नंद्रा शेठचं गाणं लावा, शिवाजी महाराजांचं गाणं लावा, कुठलंही गाणं लावा, पण आज तरी हे नको. कारण तुम्हाला 2 दिवस आम्ही परमिशन दिली होती ते गाणे वाजवण्यासाठी, पण आता शिवजयंतीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे हे गीत वाजवू नका. धन्यवाद. या दरम्यान फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. प्रशांत शेठ मोडक जे दिगोडे संघाचे पॅकर आहेत त्यांच्यासाठी षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे, ते प्रशांत शेठ मोडक यांच्याकडून. नक्कीच बक्षिसांची अजूनही खैराट चालू आहे मित्रांनो. आपण पाहत आहोत महेश मैत्रिणी सांगितले की डीजे मास्टरला आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. नक्कीच आज अतिशय सोन्याचा दिवस आहे महाराष्ट्रासाठी मित्रांनो. तर छत्रपती शिवाजी महाराजांवर गीत आज रात्रभर चालूच असणार आहेत. पण महेश मैत्री मी फक्त एकच म्हणेन की नव्हते संविधान, नव्हते आरक्षण, नव्हता कायदा आणि नव्हते संरक्षण, नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी सुखी होती माझी प्रजा, कारण राज्य करत होता फक्त माझा शिवाजी राजा. कोण लिहिले माझ्या राजांना मित्रांनो. निश्चित रवींद्र अतिशय योग्य या ठिकाणी आपण सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. कारण शिवाजी महाराजांची महाराष्ट्राची घटनाच अशी होती रवींद्र की एकदा गडाचे किल्ले संध्याकाळ झाल्यानंतर बंद झाल्यानंतर ते सकाळचे उघडायचे, मग समोर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज जरी असले तरी किल्लेदार दरवाजा उघडत नव्हते. हे ज्वलंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. आजची परिस्थिती जर रवी बघितली तर मंत्र्याची गाडी जर ट्रॅफिक वाल्याने अडवली तर त्याची बदली गडचिरोलीलाच होते. नक्कीच नक्कीच. कारण महेश, ज्यांच्या मुले मी पहिल्यांदा श्वास घेतलाय ते माझे आई बाबा आहेत, परंतु ज्यांच्या मुले माझ्या वंश पिढ्यानपिढ्या गप जे मी श्वास घेत आहे ते माझे छत्रपती शिवाजी राजे आहेत. तर नक्कीच मी बोलणार आहोत माझ्या सहकारी समालोचकाकडे, आमचे गोरक्षनाथ पवार यांच्याकडे या उत्तरादारसाठी. कोर्टो गोरक्षनाथ पवार. हॅलो. फलंदाजाला रवींद्र सुवर्ण संधी आहे. 3 षटकारासाठी चेतनराम म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपये पारितोषिक, तर प्रशांत शेठ मोडक यांच्याकडून 5,000चं पारितोषिक. गोरक्षनाथ पवार. धन्यवाद महेश सर. सामन्याकडे घेऊन जातोय. सामन्यामध्ये 36 धावांची गरज असताना पहिला चेंडू आरपार सीमा पार, रामदेव बाबा पतंजली षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे मास्तर. तर नक्कीच जो आयवा कॅच घेणार आहे त्यासाठी अंकुश वाजेकर यांच्याकडून 200 रुपयांचं इनाम आहे. आयवा कॅच घ्यायचं आहे, जर आयवा कॅच आपण घेतला तर नक्कीच 200 रुपयांचं इनाम आपल्यासाठी लावलेलं आहे. तर पहिला चेंडू होता, जो लक्ष आहे 24 चेंडू आणि 36 धावांची गरज असताना सुरुवात अशी आक्रमक केली की षटकारांची सुरुवात केली, 6 धावांची सुरुवात केली. ती फलंदाज सूरज पाटील या फलंदाज. गोरक्ष पवार साहेब, जर या चेंडूवर षटकार मारला सूरजनं तर चेतन म्हात्रे यांच्याकडून 1,000चं पारितोषिक आहे सूरज या फलंदाजाला. नक्कीच पारितोषिकांची खैरात आपण पाहतोय. कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी ही स्पर्धा आपण पाहतो. आयरिया स्पोर्ट्स ओवले आणि संयुक्त विद्यमानाने ज्या स्पर्धेला सुरुवात होते, अतिशय जोमाने अशी चालणारी स्पर्धा आणि आजची 3री रात्र आपण पाहतो. त्यामध्ये बंगारपाडा आणि सोरा 11 दिगोडे या दोन्ही संघामध्ये जी झुंज पाहायला मिळते. 36 धावांचं लक्ष होते, 9च्या सरासरीने धावा करायच्या होत्या, परंतु सुरुवात अशी केली षटकाराने सूरज पाटील या बॅट्समनने.
या वेळचा चेंडू आरपार सीमा पार दुसरा लगातार रामदेव बाबा पतंजली षटकार. तमके शुभाची तलवार. प्रशांत शेठ मोडक यांच्याकडून 5,000 आणि चेतन राम म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपये मिळणार. एका षटकारासाठी षटकार मारल्यानंतर 5,000 रुपये स्टेजवर पाठवून द्यायचे आहेत. नक्कीच आपण पाहतोय पारितोषिकांची खैरात. पहिला षटकार लॉंग ऑन आणि आता लॉंग ऑफ रिजनला असे 2 षटकार मात्र खणखणीत मारलाय. जर तिसरा षटकार मारलाय तर पारितोषिकांची खैरात मात्र नक्कीच आयोजकांमध्ये आपण पाहतोय. तिसरा चेंडू टाकण्यासाठी याव्याचा चेंडू आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय सूरज पाटील डीजे मास्तर. पहिल्या रात्रीपासून बक्षिसांची एवढी खैरात होते आणि आमचे प्रेक्षक आहेत काही बरेच त्यांना एवढं माहीत नसेल की बक्षिसांचं अनाउन्समेंट बाहेरगावात तुम्ही कुठे गेला तर एकदा जास्तीत 2दा, पण ओल्यामध्ये महेश मात्रे रिवॉर्ड मात्रे अशी 2 माणसं आहेत की एक अनाउन्समेंट 10-15 वेळा करते, तरी 1-2 आमचे असे आहेत की ते रागावतात. नक्कीच आपण पाहतो पारितोषिकांची खैरात, परंतु हा पारितोषिक घेण्यासाठी सूरज पाटीलचा हव्यास आणि त्यामध्ये त्याची गेलेली विकेट फार महत्वपूर्ण विकेट होती. 2 षटकार मारले होते. विश्वजित फलंदाजीवरती यावेळेचा चेंडू चांगला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. आक्रमकतेची गोलंदाजी सिद्धेश वास्कर बंगारपाडा संघाकडून यावेळेस मात्र करताना दिसतंय, कारण लक्ष जे आहे ते 36 धावांचं लक्ष पार करत असताना धावपलकावर ते धावा लागल्यात त्या 1-12 अशी सुरुवात आमचे साथी स्कोरर कांचन पालकर केवाळे. यावेळेचा चेंडू टॅप केलाय. पहिल्या स्लिपमध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव फलंदाज विश्वजितला मिळते. या एकेरी धावेने धावपलकावरती धावा लागतात त्या सोरा 11 डिगोडे संघाच्या 13 धावा. 36 धावांचा पाठलाग करत असताना 9च्या सरासरीने या धावा करायच्यात, परंतु पहिला फलंदाज ज्याने एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ क्षेत्राला असे 2 खणखणी षटकार मारून सूरज पाटील हा फलंदाज बाद झालाय. त्यानंतर येणारा विश्वजित नॉन स्ट्राईक एंडवरती जातोय, तर स्ट्राईक एंडवरती अभिजित आणि विश्वजित 2 भावांची ही जोडी मात्र मैदानामध्ये. या वेळचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न करत होता. अतिशय आक्रमकतेचा चेंडू. खेळ संपतोय. पहिल्या षटकाचा जर विचार केला धावपलकावरती धावा लागल्या त्या 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अतिशय आक्रमक गोलंदाजी केली. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार खाल्ले होते, परंतु मागच्या येणाऱ्या 4 चेंडूवरती केवळ 1 धाव खर्च केली. तिकडे तर आपण पाहतो अतिशय आक्रमक सामना. 36 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये. 13 धावा आतापर्यंत धावपलकावरती लागल्यात. मॅनेंट्री पॉवर प्लेचा षटक होता, तो षटक संपलाय बंगारपाडा संघाकडून. सिद्धेश वास्कर या गोलंदाजाने गोलंदाजी केली आणि नक्कीच आतापर्यंत जर या षटकाचा विचार केला सुंदर गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती खराब गोलंदाजी केली होती, त्यानंतर मात्र भेदक मारा केला तो गोलंदाज सिद्धेश वास्करने. अतिशय पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये आमच्या रायगड कॉमेंट्री असोसिएटचे उपाध्यक्ष महेशजी मात्रे खरोखरच या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारची सुरुवात आता आपण पाहतोय ती सुरुवात मात्र या सामन्यामध्ये झालेला अतिशय रोमांचक सामना आहे आजच्या रजनीमधला. हा गोलंदाज यावेळेस चेतन गोसावी गोलंदाजी करण्यासाठी. विश्वजित साठी हा चेंडू होता. अतिशय आक्रमक चेंडू टाकलाय. तू बोलतोय का मी बोलतोय, मात्र जीवदार मात्र नक्कीच या फलंदाजांना मिळत आहे. पंचांचा इशारा यावेळेस येतोय तो वाईटचा. चेंडू खराब होता असं वाटलं होतं की या चेंडूवरती विकेट जाते की काय, परंतु निर्णय चुकीचा ठरलाय क्षेत्ररक्षकांचा आणि एक जीवदार मात्र मिळतो या दोन्ही फलंदाजांना. यावेळेस मात्र एकेरी धाव्याने धावपलकावरती धावा लागल्या त्या 14 धावा. 36 धावांचा पाठलाग 9च्या सरासरीने करायचा होता. गोलंदाज यावेळेस मात्र 30
तिसरा रामदेव बाबा पतंजली षटकार 6 धावा. उगवला तारा निरहरा गरजा शिवाजीराव उगवला तारा निरहरा गरजा शिवाजीराव उगवला तारा निरहरा गरजा शिवाजीराव. धन्यवाद. नवापाडाचे सुप्रसिद्ध गोंधळी काशीनाथ पाटील नवापाडा यांच्याकडून छोट्या मोठ्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. साक्षात कलाकारांनी पारितोषिक लावलंय का फलंदाजाला आणि 100 गेलेले आहेत. नक्कीच आपण पाहतो आर पार सीमा पार षटकार डीजे मास्तर. तिरशी घडी किरीटा पडी तिरशी घडी किरीटा पडी हरी भगवा छटा हरी भगवा छटा. मोठ्या बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. जर आणखी एक षटकार मारला तर चेतनराव म्हात्रे यांच्याकडून 5,000 आहेत आणि प्रशांत शेठ जे या दिवोडे संघाचे पॅकर आहेत त्यांच्याकडून तब्बल 5,000 आहेत. एक षटकार लागल्यानंतर 10,000 मंचावर घेऊन यायचा. नक्कीच पारितोषिकांची खैरात या मैदानावरती 2 लगातार रामदेव बाबा पतंजली षटकार मारण्यामध्ये यशस्वी कामगिरी केले. जर तिसरा षटकार मारला तर नक्कीच पतंजली षटकारांची खैरात मात्र हा फलंदाज करणार आहे. त्याआधी त्याला 10,000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. परंतु ह्या चेंडूवरती याआधी आपण 8,000 रुपयांचं पारितोषिक पाहिलं होतं. यावेळचा चेंडू आणि आता मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अडवला जातोय तोपर्यंत फलंदाजाला 1 धाव मिळते. या एकेरी धावेने धावा लागल्यात त्या 27. अजूनही 9 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. दिगोडे संघाला पुढच्या फेरीमध्ये सांगितलं होतं महेश म्हात्रेने की या सामन्यामध्ये जो संघ वर्चस्व गाजवेल तो संघ मात्र पुढच्या या सामन्यामध्ये पारितोषिकाचा नक्कीच हकदार ठरणार आहे. परंतु येणारा चेंडू आक्रमकतेचा चेंडू या चेंडूवरती मात्र कुठल्याही प्रकारचे धाव नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगत होते गोलंदाज चेतन गोसावी याच्याकडनं. फलंदाजी करत असताना सूर सापडला नव्हता परंतु गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. ज्या हेलिकॉप्टर शॉटचा आपण दोन्हीकडनं जे खेळ पाहायचं होतं ते पाहिलं होतं. परंतु हा जो फलंदाज आहे विश्वजित आणि अभिजित चांगली फलंदाजी करताना दिसतात. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात त्या 28. अजूनही या सामन्यामध्ये 8 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू अतिशय चांगला चेंडू तिथे चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव फलंदाजांना मिळते. या एकेरी धावेने 16-11 क्रिकेट संघ जाऊन पोहोचतोय 29 या धाव संख्येवरती. 2 षटकांचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाचा विचार केला 13 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. या षटकाचा जर विचार केला तर 16 धावा या षटकामध्ये खर्च केल्या त्या गोलंदाज चेतन गोसावीने. म्हणजे पूर्णपणे वर्चस्व दिगोडे संघाने या सामन्यावरती मिळवलंय. कारण आता जर विचार केले 12 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी केवळ 7 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 7 धावा. निर्णायक क्षणाचा सामना होता. दोन्ही संघाने चांगल्या संघांना परास्त केला होता. एका बाजूला सावले संघाला भंगारपाडा संघाने हरवलं होतं तर दुसऱ्या बाजूला दिगोडे संघाने पारगाव संघाला परास्त केला होता. असा हा रंगणारा सामना आणि या सामन्यामधली भिडत. जर फलंदाजाने षटकार मारला तर चेतनराव म्हात्रे यांच्याकडून 1,000चं पारितोषिक आहे. नक्कीच पारितोषिकांची खैरात या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पहिल्या सामन्यापासून तर पहिल्या रात्रीपासून मयजी म्हात्रे सांगतात तर नक्कीच रवींद्रजी म्हात्रे या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय. या सामन्यावरती दिगोडे संघाने गोलंदाज तयार. या वेळचा चेंडू मात्र सीमा रेसे बाहेर. रामदेव बाबा पतंजली षटकार. ही गर्जना आता चालू होणार कारण जो सोनेरी दिवस उद्या उजाडणार तो छत्रपती शिवाजी महाराजांचा. या दरम्यान चेतनराव म्हात्रे यांना विनंती असेल की उद्या फायनलचा दिवस आहे
आपण उद्या येऊन मंचावर स्थानापन्न व्हायचं आणि मॅचचा आनंद आपण मंचावरून बघायचा. चेतनराव म्हात्रे यांना विनंती असेल की आपण मॅच संपली तर नक्कीच सामना जिंकलाय दिघोडे संघाने आणि नक्कीच वर्चस्व गाजवलं या सामन्यावरती.